बोल भाई, कशाला बोलवलं? सर मला राईडला जाऊया कुठेतरी. राईडला जाऊया. अच्छा ठीक आहे, चालेल. लगेच आलास फोन केल्या. अरे आपल्याला कुठे मेकअप करायचं आहे? एक बोट हिथून फिरवलं, एक बोट हिथून फिरवलं की आपण रुबाबदार. चला मग राईडला जाऊया. चला. अरे पहिला इंट्रो तर करूया. आता करायचं इंट्रो करू. आपल्या पब्लिकला समजायला पाहिजे ना आपल्या चॅनल बद्दल. हॅलो, नमस्ते, जय शिवराय. मी दिनेश जंगम आणि आपले सहर्ष स्वागत करत आहे आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचे नाव आहे D&J रायडर्स. गर्मी जाम होते, गरम. एक काम करा ना, राजूच्या दुकानात आया छाछ पिऊन जाऊया, म्हणजे ना गर्मीला कंट्रोल होईल जरा. गुड आयडिया. चला राजूच्या इथं जाऊया. तर मित्रांनो, आता आम्ही जात आहोत राजूच्या दुकानात लस्सी किंवा छाछ पियायला. त्याच्यानंतर आपण आपला राईडला सुरुवात करूया. और राजू भाई, क्या क्या है अपने पास? लस्सी, दूध, दही, मैंगो लस्सी, छाछ. गर्मी हटाने के लिए क्या है? गर्मी हटाने के लिए मसाला छाछ, धनिया पुदीना मार के. हाँ, ये सब रखा हुआ है. अरे अपने राजू भाई का दुकान है, आप कभी भी आके गर्मी भगाओ, लस्सी पिलाओ. आइसक्रीम भी है यहाँ पर. और राजू भाई, गर्मी बढ़ गई है भाई, हम लोगों को ठंडा कर दे. मैंगो लस्सी, ठंडा लस्सी है, छाछ है, मीठा लस्सी है. लस्सी पिलाओ यार. मैडम पंखे के नीचे दोनों दो ठंडा मैंगो लस्सी वाला करा. अच्छा यार, हमारा फेमस लस्सी है हापुस आम का मैंगो लस्सी, घंटा चर्च. आज बरेच दिवसांनी राईड करायचा योग आला आहे, तर चला जाऊया, बघूया नवीन काय बघायला भेटेल आपल्याला. जन कुठे नेतोय, चला. आणि मी मागे बसून एन्जॉय करत आहे राईड. काय बोलायचं बोलतो, काय गाडी चालू. ही बघा मर्सिडीजची जुनी मॉडेल, अमिताभ बच्चनच्या टायमातली, माय फेवरेट हिरो. आता आम्ही वेस्टर्न एक्सप्रेस हायवे पकडलेला आहे. इथून सीधा जात आहोत मालाडला. ही पहा, इथे मेट्रो 2 नंबर. हा जो ब्रिज आहे अंधेरी मेट्रोचा 1 नंबर मेट्रोचा ब्रिज आहे. आता आपण पोचलो आहोत आरेला. इथे पहिले सर्व हिरवेगार होतं, जंगल होतं, आणि आताचं दृश्य बघितलं तर फक्त कॉन्क्रीटचं जंगल दिसत आहे. उंच इमारती, बस बाकी काही नाही राहिले. आता आम्ही आलोत मालाड ईस्टला आणि
In 300 meters, turn left onto Subhash Lane. जात आहोत मालाड स्टेशनच्या साईडने. आपलं आजचं डेस्टिनेशन आहे माता वैष्णोदेवी मंदिर. जे जसं आपलं प्रति शिर्डी प्रति बालाजी त्या पद्धतीने कुणीतरी रेफर केलेलं आम्हाला की हे एक्सप्लोअर करा मराठीमध्ये. त्यासाठी आम्ही आलो आहोत मालाडमध्ये वैष्णोदेवी मंदिर आपल्याला दाखवायला. तर चला आमच्यासोबत बघूया. Take the next left onto Subhash Lane, then your destination will be on the left. तर मित्रांनो, आता आपण आलो आहोत वैष्णोदेवी मंदिर मालाड पूर्व. तर चला आपण आतमध्ये जाऊन बघूया. हे एंट्री आहे इथे आणि पाणी पिण्यासाठी गोमुख लावलेलं आहे, तुम्ही बघू शकता. हे मंदिराची एंट्री आहे इकडे. इथे सूचना फलक लावलेला आहे माता वैष्णोदेवी चॅरिटेबल ट्रस्ट. इकडून पुढे एंट्री आहे जाण्यासाठी. इथे आपला मुख्य प्रवेशद्वार आहे. पब्लिक सर्व इकडून जात आहे. आपण आपल्या काही चामड्याची वस्तू आणली असेल ते इथे ठेवावी. बॅग्स आणि एक्स्ट्रा तुमचे काय असतील ते. तर आपण इथून एंट्री करतो आहोत. एंट्रीला जर आपण पाहिलं तर इथे आपल्याला आपले पाय धुण्यासाठी गंगाचं एक हे केलेलं आहे. प्लस इथे 2 सिंह आहेत. इथून आपण गुफेमध्ये एंट्री करतोय. आपण बघू शकता गुफेची पण ही एक स्टोरी आहे. 5 मित्र होते जे गेले होते आपल्या जम्मूला मेन वैष्णोदेवीच्या मंदिरात आणि त्यांनी देवीला नवस बोललं होतं की माता तू आमच्या म्हणजे जवळपास कुठेतरी येता येईल का. ती स्टोरी मी तुम्हाला सांगतो पुढे. पहिला आपण याचं बघूया कसं ह्या लोकांनी बनवलेलं आहे. हे पूर्ण बघितलं ना तर दगडाने बनवलेलं आहे. असं नाही आहे की कोरीव काम केलं की काय, पण ह्याच्यामध्ये सिमेंट आणि कुठलाही पिलरचा असा वापर न करता लोकांनी त्याचं प्रतिरूप देण्याचा प्रयत्न केला आहे. जसं आपलं जम्मू काश्मीरमध्ये माता वैष्णोदेवीचं मंदिर आहे त्या पद्धतीत हे उभारण्याचं काम केलेलं आहे. आपण बघू शकता वरपर्यंत. आपण इथून गुफेतनं एंट्री करूया. हे पहा एकदम म्हणजे गुफेचा कसा लुक दिलेला आहे. अप्रतिम असं हे बनवलेलं आहे. जय माता दी. जय माता दी. आता इथे 2 रस्ते केलेले आहेत. ज्यांनाही गुफेतून आतून जायचं असेल तर आतून जाऊ शकतात. त्याच्यासाठी असं आहे की ही आपली जन्म गाभारा जो असतो, जसं बाळ आपल्या आईच्या उदरातून बाहेर येतं त्या टाईपमध्ये ह्या लोकांनी केलेलं आहे की एकदम बारीक असं ह्याच्यातनं बाहेर येण्यासाठी. मी आपल्याला दाखवतो आतमध्ये जाऊन. आणि जर त्यांना जायचं नसेल तसं तर उभे उभेही इकडून जाऊ शकतो. ते त्या इथून बाहेर पडतील. जो मागे आपण गुफा बघितली ना त्याच्यातून इथून बाहेर येणार. तर चला आता आपण गुफेतनं जाऊया. जरा काही चाललं आहे आतमध्ये. मी जातोय लिटरली ते बसून जावं लागत आहे. म्हणजे एवढं हे पॅसेज जो आहे खूप नॅरो आहे. बघू शकता. चला या.
आहे बघा. आता आपण इथून बाहेर आलोत. इथून पुढे जाण्यासाठी आहे. तर इथे परत सिंह आहे, छानशी छत, आणि ही दुसरी गुफा आहे. म्हणजे गुफा एकच आहे, आता जाण्यासाठी दुसरा द्वार आहे. आणि इथे बघा, इथे ना एक अखंड ज्योत ठेवलेली आहे. आणि या ज्योतीचं वैशिष्ट्य असं आहे की ही अखंड ज्योत या 5 मित्रांनी जम्मू काश्मीरवरून माता वैष्णोदेवीच्या मंदिरातून आणलेली आहे. आणि ती इथेही अखंड प्रज्वलित केलेली आहे. इथूनही तुम्ही बघू शकता, इथून आपल्याला वाकून जायचं आहे. अखंड ज्योत तुम्हाला दाखवली ती. इथून जर आपण पुढे चाललो तर इथे बघा, ही गंगा वाहत आहे. बाणगंगा वाहत आहे. आणि इथून आपण पुढे जात आहोत. आणि इथून आपण असे या गुफेतून बाहेर येऊन मुख्य गाभाऱ्याजवळ आलेलो आहोत. इथे गोमुखातून चरणगंगा वाहत आहे. आपण बघू शकता, इथे गोमुख आपण पाहिलं. गोमुखातून चरणगंगा निघत आहे. आणि नंतर महावैष्णोदेवी म्हणजे महासरस्वती, महालक्ष्मी आणि काली माता, महाकाली तिघांच्या स्वरूपाने महावैष्णोदेवी इथे विराजमान आहे. आपण पाहू शकता. पंडितजी कंटिन्यू हे करत आहे. आणि इथल्या गाभाऱ्याचं तर तुम्हाला दर्शन द्यायचं होतं. गाभारा बघा, या बाजूला पाहिलं तर आपले बाप्पा इथे आहेत विराजमान झालेले. बाप्पांचं दर्शन घेतल्यानंतर बजरंगबली आहेत. इथून आपण आता मंदिरातून बाहेर आल्या आपण पाहू शकता, इथे शंभू महादेवाची पिंड आहे. जय नमः पार्वतीपते शिव हर हर महादेव. समोरच्या साईडला तर कालभैरवाची मूर्ती आहे, आपण पाहू शकता. आणि आपले हे दर्शन झाल्यानंतर आपल्याला देवाच्या पिंडीच्या बाजूने एक रस्ता वरच्या साईडला गेलेला आहे. आता इथून आपण वरती जात आहोत. आणि ही परिक्रमा जी आहे ना, भैरवनाथाच्या दर्शनाशिवाय अपूर्ण आहे असं म्हणतात. तर आता आपण भैरवनाथाचं दर्शन घेऊया. या परिक्रमा पूर्ण करण्यासाठी भैरवनाथाचं दर्शनच घेतलं नाही तर ही परिक्रमा पूर्ण होत नाही असे म्हणतात इथे. तर हे भैरवनाथाचं मंदिर आहे. इथेही एक अखंड ज्योत प्रज्वलित केलेली आहे, पाहू शकता आपण. भैरवनाथाच्या बाजूला आपले वीर हनुमान. तर आता आपलं भैरवनाथाचं दर्शन झालेलं आहे. पुढे आपण पाहू शकता, हे वरून असं त्याचा लुक आहे. इथून आपण खाली जाणार. ही किलबिल बघा कशी धावतायत. पण मंदिरात आपण असे बाहेर यात पद्धतीने बाहेर जात आहोत. सेम परत गुफा आहे. गुफेतनंच आपण जसे आतमध्ये आलो तसे गुफेतनं बाहेर जाणार.
तिथं स्टेप्स आहेत, पायऱ्या दिलेल्या आहेत बाहेर खाली उतरण्यासाठी. पण तुम्हाला फील होईल की आपण जम्मूमधल्या वैष्णोदेवी मंदिरात आलेलो आहोत. आणि आपल्याला असे वाटत असेल की आम्ही जम्मूमधल्या वैष्णोदेवी मंदिराचं पण एक्सप्लोअर करावं, तर आम्हाला कमेंटमध्ये सांगा. तर आम्ही लवकरात लवकर तेथेही जाण्याचा प्रयत्न करू. हे पहा, आपण आता इथे महाराज आहेत, त्या बाजूला श्री दत्तगुरु, बोल साईराम, आणि आपले साईबाबा सबका मालिक एक. इथेही अखंड ज्योत. त्यापुढे आपण बाहेर आल्यावर इथे 9 देवींचे स्वरूप आहेत. आता चैत्र महिना येत आहे ना, त्यासाठी पेंटिंगचं काम चालू आहे. देवीचे वस्त्र बनवले जात आहेत पेंटिंगने. इथे पहा, आपले किरण बंधू पेंटिंग करत आहेत देवीचे. तर किती एकदम उत्कृष्ट असे त्यांनी पेंट केलेले आहेत. एकदम म्हणजे मूर्तीला जीव आणलेला आहे. आपण पाहिलं तर असं वाटतं की साक्षात देवी आपल्याकडे बघत आहे. एवढं छान असं त्यांनी हे केलेलं आहे. हे आपले सर्व मूर्तिकार आहेत. त्यांचं व्हिजिटिंग कार्ड आहे आपल्याकडे, आपण ह्यांच्याशी संपर्क करा. नवरात्र उत्सव चालू होत आहे. या साईडला 5 देवी आहेत, आपण पाहू शकता. खूप अशा अप्रतिम हे केलेले आहे. आणि हा आता आपण बाहेर जात आहोत. बाहेर येत आहेत आपण पाहू शकता. काली माता आहे. आता सध्या तस्वीर ठेवलेली आहे त्यांचीही. आता म्हणजे पेंटिंग चालू आहे, कलरिंग करणार आहे. या बाजूलाही आपण पाहू शकता की अखंड दीप प्रज्वलित केलेला आहे. आता हा आपला बाहेर येण्याचा मार्ग आहे. जनक बाहेर येत आहे तिथून. आणि इथे आपण बाजूला पाहिलं तर इथे फिश टँक पण ठेवलेला आहे. सुंदर अशी ती रचना केलेली आहे. आपण एक प्रकारे वैष्णोदेवी मंदिराचं प्रतिरूप बोलू शकतो इथे. जय माता दी. तर मित्रांनो, व्हिडिओच्या सुरुवातीला मी तुम्हाला सांगितलं होतं की मुंबईतील मालाड पूर्व येथून 5 मित्र जम्मू काश्मीरमधील वैष्णोदेवी मंदिरात गेले होते. गिरीशभाई शहा, जगदीशभाई खक्कर, किशोर वर्मा, अनिल हिंगर आणि हसमुख शेख हे 5 मित्र जम्मू काश्मीरमधील वैष्णोदेवी मंदिरात गेले होते. तर त्यांनी देवीला प्रार्थना अशी केली की मालाडमध्ये देवी तू कुठेतरी प्रकट व्हावी किंवा आम्हाला तिथे कुठेतरी मंदिर बांधण्यासाठी हे करावं, प्रोत्साहित करावं. तर काही दिवसांनी चमत्कार असा झाला की देवी त्यामधील खक्कर परिवाराच्या स्वप्नामध्ये आली आणि त्यांनी ही जागा सांगितली की इथे आपण त्यांची प्राणप्रतिष्ठा करू शकतो किंवा इथे मंदिर उभारू शकतो. तर खक्कर परिवाराने ही जमीन आता जिथे मंदिर आहे ती या मंदिरासाठी दान केली आणि इथे भव्य मंदिर बांधण्यात आलेलं आहे. तर या मंदिरासाठी कधीही ना लोखंड वापरलं गेलं आहे ना भीम वापरलं गेलेलं आहे. हे फक्त दगडामध्ये बनवलेलं आहे. तर आपण आतमधून पाहिलं, मी तुम्हाला दाखवलं कसं की हे पूर्ण दगडमध्ये बनलेलं आहे. आणि 7 फेब्रुवारी 2001 ह्या मंदिराचे प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. आणि त्या 2001 पासून हे मंदिर आता इथे सर्व भक्तांसाठी खुलं आहे. तर आपल्यालाही कधी व्हिजिट करायची असेल, या मंदिराचं दर्शन घेण्यासाठी यायचं असेल तर मालाड पूर्वला आपण या.
स्टेशनपासून हार्डली 5 मिनिटाच्या वॉकिंग डिस्टन्सवर आहे. आपण वॉक करून येऊ शकता किंवा रिक्षाने येऊ शकता. स्टेशनपासून एकदम जवळ आहे, मार्केट एरियामध्येच आहे. मी याचं गुगल लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देतो. एक प्रकारे आपण असे इथे बोलू शकतो की माता वैष्णोदेवीचं प्रतिरूप इथे उभारण्यात आलेलं आहे. तर आता आपण जाऊन इथल्या ट्रस्टींना भेटूया. त्यांचं ॲक्च्युली थ्रोटलचं ऑपरेशन झालेलं ते बोलू शकत नाही. मी त्यांच्याशी तुम्हाला इंट्रोड्यूस करून देतो. तर आपल्याला इथे परवानगी देण्यासाठी गिरीशाचे आपण धन्यवाद बोलूया. कारण की इथे मोबाईल आणि फोटो काढण्यासाठी अलाउड नाही आहे. आपण खास परमिशन घेऊन परवानगी घेऊन त्यांची आपण इथे हा व्हिडिओ मराठीमध्ये खास आपल्याला सांगितलं आपल्या सबस्क्रायबरने की तू सर्वीकडे हिंदीमध्ये आहे ह्या मंदिराचं, तर आपण मराठीमध्ये आपल्या मराठी प्रेक्षकांसाठी सांगावं. त्यासाठी आम्ही खास इथे आलो आहोत. सरांनी आम्हाला परवानगी दिली, त्यासाठी बहुत बहुत शुक्रिया सर, आपने हमें परवानगी दी इसके लिए. तर मित्रांनो, ही व्हिडिओ जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका. जय शिवराय.